नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या सहकार्यामुळं जवळजवळ 10,000 सबस्क्राईब आपले पूर्ण होतात. ह्याचं संपूर्ण श्रेय मित्रांनो आपलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न आपल्याबद्दल जे काय माझ्याकडं कायदेशीर ज्ञान जे आहे ते आपल्याबद्दल पोहोच होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळं जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकरी बंधू आपले असतील किंवा काही अडीअडचणी ज्या आपण कायद्याच्या दृष्टिकोनातून कोणाला विचारू शकत नाही, अशा अडीअडचणी आपण एकमेकाशी शेअर करतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळं मित्रांनो, तुमचं जे काही आपल्या संदर्भात प्रेम आहे त्या संदर्भातून मी हे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट घेतोय. कोर्टात जायच्या आधी जर काही सुरुवातीच्या ज्या काही प्रोसेस असतील त्या संदर्भातून जर कोर्ट केसेस जाण्यापासून किंवा कोर्टाची पायरी चढण्यापासून जर आपण थांबू शकत असेल तर अशा काही गोष्टी आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावाभावामध्ये काही वाद निर्माण झालेले असतात किंवा पतीपतीमध्ये काही वाद निर्माण झालेले असतात. काही उसने पैसे मित्राला दिलेले असतात किंवा काही आर्थिक व्यवहार झालेले असतात. या संदर्भात पडदिशीनं आपण वकिलांचा सल्ला घेत असतो आणि आपल्याला समजून येतं आहे की कोर्टाची पायरी चढल्याशिवाय हे वाद संपुष्टात येणार नाही. तर ह्याच्यावर एक चांगला पर्याय म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्यवसायानिमित्त उधारी दिली असेल किंवा उसनवारी पैसे दिलेले असतील किंवा आर्थिक व्यवहार तुमच्या संदर्भात काही झालेलं असेल किंवा एखादं करारपत्र तुम्ही केलेलं असेल किंवा पतीपत्नीचं जर वाद निर्माण झालेलं असेल, अशा संदर्भात किंवा भावाभावाचं तुमचं जर वाटणीच्या संदर्भात काही दावे दाखल करायचे असतील तर अशा संदर्भात आपण घाई गडबडीत कोणाचं तरी जे कायदेशीर ज्ञान नाही अशा व्यक्तींचं आपण ऐकत असतो आणि घाई गडबडीमध्ये मेहरबान कोर्टाची पायरी चढायची वेळ येत असते. आणि ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे अशा लोकांचं किंवा ज्यांना कायद्याचा काही संबंधच नाही किंवा एखादी केस कशा पद्धतीनं हँडल करता येईल हे ज्याला माहीत नाही त्याचा आपण ऐकतो आणि पडदेशाने एखादा वकिलांचा सल्ला घेऊन कोर्टामध्ये केस दाखल करतो आणि मग कशासाठी कोर्टाची पायरी चढलो असं थोडे दिवस गेल्यानंतर मग आपल्या लक्षात येत असतं. तर ह्या संदर्भात आपण थोडासा विचार जर केला तर कोर्टाची पायरी न चढता जर एखादा प्रॉब्लेम जर आपला सॉल्व्ह होत असेल, तो प्रॉब्लेम संपत असेल, तर माझ्या मते कोर्टाची पायरी चढणं थोडं थांबलं तर बरं होईल. आता ह्यासाठी पर्याय काय केला पाहिजे? थोडंसं आपण तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत, उसनवारी पैसे दिलेले आहेत, ह्या संदर्भात थोडंसं बघूया. किंवा तुम्ही तुमच्या व्यवहाराच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीला तुम्ही उधार माल दिलेला आहे आणि त्या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडं चेक वगैरे घेतलेला असतो किंवा दुसरा काही करार वगैरे करून घेतलेला असतो किंवा उसनवारीमध्ये करार करून घेतलेला असतो किंवा भावाभावामध्ये वाटणी असते. अशावेळी काही डायरेक्ट तुम्ही पडदिशा निर्णय घेऊन कोर्टाची पायरी चढणं योग्य नाही. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली, तुम्ही तुमचा जो जवळचा वकील असेल त्यांचा सल्ला घ्या. सल्ला घेतल्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कोणत्याही दाव्यासंदर्भात वादासंदर्भात मेहरबान कोर्टाची पडदिशान पायरी चढण्याचा प्रयत्न करू नका. ह्यामुळं कोर्टाची पायरी चढल्यामुळं तुम्हाला काय होतं, जो कोर्टापासून जे वेळ असतो, तुम्ही दावा दाखल केल्यानंतर किंवा अर्ज दाखल केल्यानंतर किंवा 138 चेकची केस दाखल केल्यानंतर त्याचे समज त्या व्यक्तीला जाण्यासाठी कमीत कमी महिना लागतो आणि महिन्यानंतर त्याचं म्हणणं येण्यासाठी 3 महिन्याचा अवधी असतो. असे हे तुमचे 4 ते 5 महिने सुरुवातीचे नोटीस लागू करण्यासाठी जात असतात. म्हणजे 6 महिन्याचा पिरियड हा कमीत कमी तुमचा सुरुवातीला वाया जाण्याची शक्यता असते. त्या संदर्भात जर तुम्ही सामंजस्यपणानं भूमिका घेतली, तडजोडीची भूमिका घेतली आणि त्यातून जर तो पैसे देण्यासाठी तुम्हाला टाळाटाळ करत असेल, देत नसेल, अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं तिची कृती जर असेल, बेकायदेशीर कृती करत असेल, तर तुम्ही सुरुवातीला तुमच्या वकिलामार्फत एक कायदेशीर नोटीस त्यांना पाठवा आणि त्या नोटिसामध्ये त्या उल्लेख करा की तू जर 7 दिवसाच्या आत, 21 दिवसाच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत जर माझे जे काही घेतलेले पैसे असतील ते जर परत नाही दिले तर मग मी
दिवाणी असेल किंवा फौजदारी असेल ही तुमच्यावर केस दाखल करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही प्राथमिक जी नोटीस असते, दावापूर्व जी नोटीस असते ते दावापूर्व नोटीस पाठवा. आणि नोटीस पाठवल्यानंतर जो काय तुम्ही पिरियड दिला असेल, मग 7 दिवसाचा दिला असेल, 15 दिवसाचा दिला असेल किंवा 21 दिवसाचा पिरियड दिलेला असेल, त्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या लिगल प्रोसेसमध्ये राहावा, पण तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची केस दाखल करू नका. त्या नोटिशीला योग्य असं काय उत्तर येतं का नाही पहा. समजा त्या नोटिसीला तुमचं उसनवारीचं पैसे असतील, पतीपत्नीचं वांदा असेल किंवा तुम्ही व्यवसायानिमित्त दिलेले पैसे असतील किंवा अन्य कारणाचं संस्कारपत्राचं पैसे असतील, जर हे त्यांनी वेळेत जर नाही दिलं तर तुम्ही कोर्टाची पायरी चढू शकता. अन्यथा त्यांची अशी भूमिका असेल की मी 7 दिवसात देतो, 8 दिवसात पैसे किंवा 15 दिवसात जे काय असेल पैसे देतो, आणि लिगल डायरेक्ट तुमच्याशी संपर्क झाला तर कोर्टाची पायरी अजिबात चढू नका. जे काय सामंजस्यपणानं जितकं तडजोड करता येईल त्या पद्धतीने तुम्ही तडजोड करून कोर्टाची पायरी चढण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. समजा तुमची रक्कम जर मुद्दलाला मुद्दल मिळत असेल, थोडंसं व्याज कमी मिळत असेल किंवा व्याज बुडत असेल, तरीसुद्धा कोर्टाची पायरी चढून संपूर्णच रक्कम वेळेत न न्याय मिळण्यापेक्षा थोडंसं रक्कम कमी मिळाली तर चालेल, पण जेवढं तुमच्या हिशोबानं आर्थिक नियोजनामध्ये जेवढी काही तडजोड तुम्हाला करता येईल तेवढे करून हा विषय संपतोय का पहा. ह्या महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही दावापूर्व एक नोटीस कोर्टावर लिगल तुमच्या वकिलामार्फत पाठवा. कोर्टाची पायरी चढण्याचा प्रयत्न करू नका. नोटीस पाठवल्यामुळं थोडंसं तुम्ही कायदेशीर पायरी चढत आहात ह्याचा फक्त त्याला भीती दावण्यासाठी, फक्त मी कोर्टाची पायरी चढू शकतो हे दावण्यासाठी फक्त तुम्ही नोटीस पाठवा. आणि त्यातनं शक्य नाही झालं तर काय शेवटी मग पर्याय कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागणारच आहे. अशा दृष्टिकोनातून दावापूर्व एक नोटीस पाठवून तुमचा जर कोर्टात न जाता जर विषय संपत असेल तर जास्तीत जास्त संपवण्याचा का प्रयत्न करा. एकदा कोर्टाची तुम्ही पायरी चढला की एकतरी नाती तुटतात, व्यवहार तुटतात ते तुटतातच, आणि दुसरं कोर्टाकडं न्याय मिळायला आपल्याला फार वेळ लागत असतो. काही आम्ही अशा केसेस छोट्या पाहिल्यात की 10-15 हजारसाठी किंवा 25-50 हजारासाठी 5-5 आणि 6-6 वर्षे कोर्टामध्ये केसेस चालू आहेत, आणि ज्याने पैसे जे उसनं दिलेत 5-25 हजार 15 हजार त्याच्यापेक्षा कोर्टाचा खर्च जाणं येणं वेळ हा त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च झालेला आपण कोर्टामध्ये दिसून येत असतो. त्यामुळे दावापूर्व नोटीस पाठवून जर का तुमचा विषय संपत असेल तडजोडीनं तर जास्तीत जास्त संपवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.